एक नंबर स्वच्छ पाणी आहे, फक्त उतरा येणार नाही बहुतेक, नाहीतरी जंगल में आ चुके हैं हम, जंगल में मंगल करेंगे. गुड आफ्टरनून गाइज, वेलकम बॅक टू माय ब्लॉग्स. आणि आज आहे कोणवार? गुरुवार आहे आज आणि 24 तारीख आहे. आणि आज आम्ही चाललेलो आहे जरा एक आमच्या गावामध्ये एक स्पॉट बनवलेला आहे एका मित्रानं, आपल्या ब्लॉगरच आहे तो, पण इंस्टाग्रामवरचा आहे तो. तर त्याने एक धबधबा बनवलेला आहे आपल्या गावात, तो बघायला आम्ही चाललेलो आहे मोन्यावर आणि ह्याच्यावर पेप्सी खात चालला आहे. आणि आमचा एक बंदा अजून येतो, मेकअप वगैरे करायचं चालला आहे त्याचा. तर टाईम बघू शकता किती वाजलेले आहेत आत्ता, 3 वाजायला 15 मिनटं कमी आहेत आणि आम्ही आता चाललो आहे. मित्रांनो आत्ता आपण आलेलो आहे तिकडे आणि इथं बघू शकता त्यानं साईन बोर्ड्स पण लावलेले आहेत रस्ता गावण्यासाठी. आणि ह्या रस्त्याला जायचे आपल्याला सरळ इकडून. मी पण आलेले आहेत, आपल्याबरोबर एक साथीदार आलेला नाही, त्यानं धोका दिलेला आहे आपल्याला, त्याला बघूया जरा. बघू शकता दुसरा साईन बोर्ड पण आलेला आहे आणि हा आमच्या गावामधला कॅनल आहे, इथून खाली जायचे. हे दोघं निघालेले आहेत, भरपूर उतार आहे इथं, थोडीशी भीती वाटते खाली न्यायला, पण नेतो आता गाडी. मित्रांनो आलेलो आहे खाली आणि जवळच आहे रस्त्यावरून, गाड्या लावलेल्या आहेत इथं आणि आवाज येतो इकडे पाण्याचा. बघू शकता ही दोघं पळत गेलेले आहेत तिकडं. आणि बघूया, मला तर वाटलं होतं पाणी आता कमी झालं असेल, पण तसंच वाटतंय पाणी कमीच झालेलं आहे. इथून कॅनलचं पाणी येतंय वरून आणि त्या मित्रांनी आपल्या इथली साफसफाई केली होती. दगडं बघू शकता तुम्ही लावलेले आहेत भरपूर चांग, आणि वरून इथून पाणी खाली पडतंय. खाली जायला रस्ता कुठं आहे ते बघितलं पाहिजे आता. तर मित्रांनो रस्ता क्रॉस केलेला आहे, इथूनच जायचे मधून. बघू शकता घसरट आहे रस्ता आणि खतरनाक मध्ये ट्रेकिंग करावं लागतं इकडे याला. इथे कोणाचा तरी शेड आहे, फार्म हाऊस टाईप, आणि तो बघू शकता तुम्ही झरा छोटासा, पाणी थोडंसं कमी आलेलं आहे त्याला. मित्रांनो आपला रस्ता जरा चुकलेला आहे, हा रस्ता इकडे वरती जात आहे, इकडं काहीच नाही आहे खाली उतरायसाठी. बहुतेक त्या साईडनं जायला लागेल आपल्याला पलीकडनं. बघूया थोडं जाऊन, त्याला काय आपल्याला जास्त घसरलं वगैरे तर भरपूर लागेल. उंची 20 फूट तर आरामात असेल इथं. मित्रांनो बघू शकता आपण पलीकडनं परत इकडे आलेलो आहे, रस्ता शोधत आहे इकडं दुसऱ्या बाजूनं खाली उतरायसाठी. रस्ता काय आपल्याला गावत नाही आहे अजून तरी, एवढंच काम आहे. रस्ता गावला की थोडंसं पवायला आम्ही काय आणलेलं नाही तसं साहित्य, आज बघून आहे, नंतर कधीतरी पाणी आलं की कॅनलला आपण पवायला येऊया. बघू शकता ही पुढं चालत आहेत आपल्या कशी दोघं. दुसरी एक वाट गावलेली आहे खाली जायला, पण लांबनं आपल्याला फिरून जायला लागणार आहे. इकडे एक विहीर आहे, बघू दाखवतो तुम्हाला. बघू शकता तुम्ही विहिरीचा बॉक्स आहे आणि जुनी आहे भरपूर विहीर. एक नंबर स्वच्छ पाणी आहे, फक्त उतरा येणार नाही बहुतेक, नाहीतरी पण पवायसाठी मस्त स्पॉट आहे. बघूया आपण, वाट बघूया. चला आपण आलोय कशासाठी ते बघूया पहिलं. खाली जायला वाट कुठे, वाट कुठे गाइस, मिल गई है, रास्ता मिल चुका है. अभी चलते हैं यहाँ से ट्रैकिंग करके. यहाँ पे मोटर वगैरह चालू है, पण आपण आता रस्ता बघू शकता तुम्ही, कितना सुनसान घना रास्ता है. जंगल में आ चुके हैं हम, जंगल में मंगल करेंगे आज. और बहुत दलदल टाइप है, पूरा पैर धस रहा है चिकल में. बहुत ज़्यादा ही हिंदी बोल दिया आज, पर चलते हैं आगे, देखते हैं. आप देख सकते हो आगे आप देख सकते हो कैसा है जरा. पानी में से चलते हैं अभी, पाण्यात नाही आहे घसरतंय रे भरपूर. हळूच या, हळूच. थंडा पाणी आहे, थंडा, एक नंबर. भरपूर कमी पाणी आलेलं आहे मित्रांनो. बघू शकता साप वगैरे असू शकते, हे बघू शकता पाला भरपूर पडलेला आहे झाडांचा. एनाकोंडा आणखीन काय काय असेल असं मोन्याचं ही चाललेलं आहे. हे बघू शकता तुम्ही, पार्टी वगैरे केलेली आहे इथं कोणीतरी, जाळ वगैरे इथं राख वगैरे पडलेली आहे. आणि आपल्या ब्लॉगर मित्राने
हे सगळं मुलांना घेऊन त्याच्या मित्रांना घेऊन हे सगळं लावून घेतलेलं आहे पाणी जास्तीत जास्त साठायसाठी. आणि हा बघू शकता जरा तुकडा तोडलेला आहे बाई बॉडी बिल्डरनं आपल्या. हे बघू शकता ही कशी झाडं तोडली ते. आणि इथं काहीतरी प्लॅनिंग चालली आहे त्यांची बनवायची इथं छावणी टाईप. आणि मोने विचारत आहे आज जायचं का, तर जाऊन तर बघितलं पाहिजे खोली किती आहे, म्हणजे आपण नंतर पाणी वाढलं की येऊ शकतो. इथे आलेलो आहे पाण्यामध्ये, मोने काय आलेला नाही, माणूस आलेला आहे. बघू शकता पाणी खोल आहे भरपूर, पण आम्ही आमची कपडे वगैरे आणलेले नाहीत त्यामुळं आज जायला थोडंसं भ्या वाटतंय. आणि पाणी पण थोडंसं जरा स्वच्छ कमी आहे त्यामुळं खालचं पण काही दिसत नाही. त्यामुळं नंतर आपण आता पाणी आलं की याचं 1-2 दिवसानंतर कॅनलचं पाणी वाढणार आहे, मग पवायलाच याचं आपण डायरेक्ट. इथं साठण्यासाठी इथं दगडं लावलेली आहेत बघू शकता तुम्ही. पाणी जाऊ नये इथं साठून राहावं. तिथं पण बघू शकता तुम्ही पाणी त्यांनी दगडं लावलेली आहेत. आणि हा एक टाईपचा ओढाच आहे गावातला, कॅनलमधलं पाणी येतं ह्यामध्ये. आणि आत्ता कॅनलला पाणी कमी आहे, 2 दिवसानंतर वाढणार आहे. मग ते 2 दिवसानंतर वाढले की ह्याला पाणी पण थोडंसं वाढेल. आम्ही रीलमध्ये बघितलेलं तेव्हा तर भरपूर पाणी होतं त्याला, पण आता काय आपलं नशीब एवढं चांगलं नाही त्यामुळं नंतर यायला लागणार आपल्याला. सिनेमॅटिक शॉट काढत आहे गाईज बघू शकता. धबधब्याला पाणी कमी आहे पण तरी पण काढायचं आपलं काहीतरी. मित्रांनो तुम्ही बघू शकता इथं काय आता आम्ही निघालेलो आहे इथून, पण मोहनेचा काय पाय निघत नाही आहेत तिथून बघू शकता. तो रमलेला आहे निसर्गात, किड्यांचा वगैरे आवाज ऐकू शकता तुम्ही. आणि हा मस्त असा धबधबा, तिथून जायचं मन तर होत नाही, एवढी गरमी आहे पण इथं मस्त थंड वारं, एक नंबर गारवा आहे इथं. आणि आता बहुतेक सावली पण आलेली आहे, आभाळ येत आहे का काय माहिती नाही. पण चला आता जाऊया इथून. आणि घरी गेल्यावर 2-3 दिवसानंतर येऊया पाणी आलं की जास्त. निघालेलो आहे, बाहेर आलो आत्ताच. आणि विहीर मस्त आहे, पावसाळ्यामध्ये इथं येऊ शकतो आपण पवायला. पॅन्ट वगैरे सगळी भिजलेली आहे आणि सावली आलेली आहे जराशी. रोज आमच्या इकडे तर 3-4 दिवस पाऊस येतोय, पण आमच्या गावाच्या इकडे येईनाच. बाजूच्याच गावामधनं गायब होतोय पाऊस. 3 वाजता रोज आभाळ येतं, थंड मस्त वारं येतं, पण पाऊस काही येत नाही. तो थोडा प्रॉब्लेम आहे, त्यामुळं गरमी पण भरपूर आहे. आणि इथून धबधबा बघू शकता तुम्ही, दिसतोय का, दिसतोय जरा जरा.